आषाढ एकादशी निमित्त साबुदाण्याचा पराठा तयार करायचा. 1 वाटी साबुदाणा घेतले, शेंगदाणे घ्यायचे अर्धी वाटी, मिक्स करून दोन्ही पण भाजायचे. 5 मिनटं बारीक गॅसवर भाजले का नाही बघायचं. शेंगदाण्याचं वरलं टरफल निघालं की भाजले म्हणून समजायचं. प्लेटात एका काढून घ्यायचे. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे, बारीक असं वाटून घ्यायचे. शिजवून घेतलेले बटाटे घ्यायचे 2, किसून घ्यायचे. साबुदाण्याचं वाटलं होतं ते टाकायचे. हिरवी मिरची, काळं सेंदू मीठ, जिरे टाकून तिमून घ्यायचे. असं तुमच्या तिकडे कोथिंबीर चालत असेल तर उपासाला थोडीशी कोथिंबीर टाकायचे. तेल टाकायचे, परत एकदा तिमून घ्यायचे. दहा ते 15 मिनटं ठेवायचं तसंच गोळा भिजत. एक गोळा घ्यायचे, लाटायचे. साईडला चिरा पडले तर काही हरकत नाही. जिथं जाड वाटते तिथं लाटून घ्यायचे. एखादा डब्बा किंवा प्लेट घ्यायचे, त्याला गोल आकार द्यायचे, साईडचे काढून घ्यायचे. शेकून घ्यायचे. तेल टाकायचे, दोन्ही साईडने शेकून घ्यायचे. मी पहिलं देवासाठी केले, आता दुसरं केले दोन्ही पण. मस्त आपलं थालीपीठ तयार आहे.